गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या नाम फाउंडेशनने अखेर आज संपाच्या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे। नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे अशी भूमिका मांडली आहे आणि जगण्यासाठी शेतकऱ्याला संप करावा लागतोय हे वाईट आहे अशी खंतही नाना पाटेकर यांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांच्या संपाबाबत सध्या विविध मेसेजेस सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत। अशाच प्रकारचा मेसेज नाम या संस्थेच्या नावानेही व्हायरल झाल्याचं समोर आलं आहे। पण नाना पाटेकर यांनी या पोस्टविषयी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं आहे आणि आमच्या नावाने सोशल मीडियावर येणारे जे मेसेज आहेत ते आम्ही पाठवलेले नाहीत, ते आमच्या नावाने दुसरंच कोणीतरी पाठवतं आहे हे नाना पाटेकर यांनी स्पष्ट केलेलं आहे। शेतकऱ्यांनी संप करावा ह्याच्यासारखं दुर्दैव नाही आहे रे। काय आहे, आम्हाला घालणारा जो आहे त्याला संप करावा लागतो। हमीभाव द्या ना, एकदा हमीभाव, सगळ्याच गोष्टी तुमच्या ठरलेल्या आहेत पण हेच तुम्हाला फक्त नाही। त्यांना एकदा हमीभाव मिळाल्यानंतर बरं, हमीभावाचं सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, नुसता हमीभाव डिक्लेअर करून नाही चालणार। तुम्ही समजा 5 रुपये हमीभाव ठरवला किंवा 10 रुपये ठरवला, तो 10 रुपयानंतर आम्ही नाहीच घेणार म्हणून व्यापाऱ्यांनी ठरवलं, तर मग त्या 10 रुपये हमीभावाला काही अर्थ नाही। पण मग सरकारने तो वाहतूक खरेदी करायला पाहिजे। तूर माझा तुम्ही एकदा हमीभाव एकदा ठरवला की बाबा 5.50 आहे ना, 5.50 या भावाने आम्हाला बाजारात नाही ना कोणी घ्यायचं, 5.50नी सरकारने घ्यायला पाहिजे। पण ती तजवीज करायला पाहिजे, सरकारच्या तेवढा आवाका असायलाच पाहिजे, तेवढी गोदामं असायला पाहिजे। आणि मग गंमत कशी आहे की वापरणारा, जो त्याचा वापर करणारा आणि विकणारा, या दोन्ही लोकांना एकमेकांची गरज आहे। आता मधल्या दरम्यानमध्ये आपण केवढी तफावत आहे, बाजारामध्ये भाव माझा 120 आहे आणि माझा घरातून तुम्ही उचलताना माझ्याकडनं तुम्ही 50नी उचलताय। तर ही एवढी जी दरी आहे ना, ती दरी मला असं वाटतं की ती दरी सरकारने कशी भरून काढता येईल त्याच्यासाठी अभ्यास करणं हे महत्त्वाचं आहे। शेतमालाची नासाडी होणं मला मान्य नाही आहे, मला ते कशाच्याच गोष्टीची नासाडी होणं, पण एक तो कदाचित त्यांचा उद्रेक दाखवण्याचा प्रकार असेल कदाचित, पण मला ते नाही आवडत। आणि प्रत्येक गोष्टीचा तुमची अशी एक गोष्ट असेल की ज्यावेळी एक असा अख्खा समाज उठतो, शेतकरी असेल किंवा दलित असेल, त्यावेळी त्याचा राजकीय लाभ उठवणारी मंडळी असतातच आणि ते तुम्हाला नाकारून चालणार नाही, ते सत्य आहे। आणि मग त्याच्यात नाही हे फार वाईट आहे, भेट नाही, ते वाईट हे काय पूर्वापार चालतच आलेलं आहे आणि ते होणारच। इथे फायदा उठवणारे अमुक आहेत आणि कोण आहेत काय आहे तुम्हाला सगळं माहिती आहे, त्यामुळे तुम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीमध्ये आपण जाण्याची काही गरज नाही आहे। शेतकऱ्याच्या ज्या संघटना आहेत त्या सगळ्या संघटनांनी एकत्र यायला पाहिजे। त्या सगळ्या संघटना ज्यावेळी एकत्र येतील त्यावेळी ही इतकी बळकटी येईल ह्या सगळ्या संघटनेला। एकच संघटना असायला पाहिजे। शेतकरी म्हटल्यानंतर ही संघटना, नावच त्याचं शेतकरीच, बाकी काही नाही। अमुक संघटना तर एक शेतकरी, मग काही कोणी हे शेतकरी संघटनेतली मंडळी काम करत नाही अशातला भाग नाही, पण ते असे वेगळे वेगळे विस्कटीत आहे। त्यामुळे ते ज्यावेळी एकत्र येईल त्याचा क्वांटम ही व्याप्ती फार मोठी असेल। हे घेतलेलं काम हे छोटं नाही आहे। म्हणजे मी धावत राहणार, मग मी धावत राहिल्यानंतर मग मी ज्यावेळी माझी दमछा होईल त्यावेळी मी तुझ्या हातात देणार, मग तू धावायला पाहिजे, तुझ्यानंतर अजून तिसऱ्यानी धावायला पाहिजे। तुम्ही संघटित व्हा। म्हणजे मी फक्त एकच आहे की त्यातून कुठलंही जाळपोळ, कारण सरते शेवटी जाळपोळ गाडी जाळली ते आपलीच आहे, फोडलं काय ते आपलंच आहे, त्यामुळे ते आपलंच आहे, त्याला नुकसान होऊ दे नाही, कुठलाही अराजक नको, कुठली हिंसा नको, तेवढी मी माझ्या शेतकऱ्यांना विनंती करू शकतो। आणि मी फडणवीस तुम्हाला एक विनंती की ज्या रास्त ज्या आहेत मागण्या त्या तुम्ही मान्य करा।